हो, नमस्कार. आज आपण खानदेशी भाषेमध्ये म्हणजे अहिराणी भाषेमध्ये एका कवीने मोहन पाटील कौथळीकर यांनी अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे आणि ही कविता लिहिली आहे आईवर. आई या पूर्ण जीवनभर आपली कशी कष्ट करत असते आणि कशा पद्धतीने ती जीवन जगते यावरती लिहिलेली कविता आहे. चला तर मग ऐकूया. कवितेचं शीर्षक आहे नागे पाय ती चालस. नागे पाय ती चालस म्हणजे अणवाणी पायाने ती चालते. पायात कुठल्याही प्रकारचे साधन पायतण न घालता ती चालत असते जीवनभर. तरीसुद्धा ती मागे हटत नाही. चला तर मग ऐकूया. नागे पाय ती चालस, पायतण नाही पायमा, खरा देवाण ते रूप, माले दिखस मायेमा. नागे पाय ती चालस, पायतन नाही पायमा, खरा देवणारू ते रूप, माले दिखस मायेमा. डोकावर उचलस, डोकावर उचलस, सुख दुःख ना तो भार, नादारी ना तो संसार, कशी पाडस ती पार. नादारी ना तो संसार, कशी पाडस ती पार. कष्ट करी सण चुल्हा, दोन्ही सांज समावस, देस बापले आधार, दोन पैसा कमावस. देस बापले आधार, दोन पैसा कमावस. साधी भोई माय मनी, साधी भोई माय मनी, तीन लुगड नऊवारी, दुःखमा भी हससती, वजीरामनी कैवारी. नागे पाय ती चालस, पायतन नाही पायमा, खरा देवान ते रूप, माले दिखस मायेमा. नमस्कार.